अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू अशी दर्याची दौलत मोर डोलीला गावलंय सोन्या सारू दर्याला आयलंय तारूर वाट बंधाव बघतय पारूर 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 लोकांना देवाचं देण दर्यानं गावतय सोन्याची खान हे दर्या देवानं खुल्या दिलानं खोल्यानं दिलंय दर्याचं धन बघून सोनेरी मासली तसं आनंदी जायलंय माझं मन दर्याला आयलंय तारूर वाट बंधाव बघतय पारूर 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 पुष्प की माला थाल सजाऊं गंगा जल भर कलश मिलाऊं नव ज्योति के दीप जलाऊं चरणों में नित शीश झुकाऊं शिवाय
साधू संत गणवेद माझा आरती गणराजा प्रगट हुआ बोले विश्व ब्रह्माशी केले राम जनार्दने तरी मत ठेविले आरती गणराजा प्रबल देवा सेवकी साधू संत गणवेद माझा आरती गणराजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती जय करी राम आरती तुकाराम ऐसे तुकाचे राम रची आरती तुकाराम सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती जय करी राम आरती तुकाराम तुलने से ब्रह्मा तुकासी लाले करुणे रामेश्वरी हरि मस्तक लीले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ति जय करी राम आरती तुकाराम तुझीच सेवा करू काय झाले अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वार तुगाल पोटी ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हर हर महाराज की महाकालेश्वर बाबा की जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बोल बजरंग बली की जय बोल बजरंग बली की जय पार्वती पदे हर हर
H2O. गणपती बाप्पा मूर्ती मोर्चा देवा की जय बोल बाजीराव बली की जय माते की जय जय मल्हार आनंदाचा जय बोल हर हर महादेव हर हर महादेव जागे वाले की जय 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 श्री राम जय श्री राम साहेब
भगत यांच्या सौजन्याने हा प्रतिवर्षाप्रमाणे साजरा होणारा दहीहंडी सोहळा प्रत्येक सण आणि उत्सव आपले प्रत्येक सण आणि उत्सव हे आपल्याला फार मोठा आनंद आणि उत्साह देत असतात. अनेक सण या अटाली कोडीवाड्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने दिवस आज उगवला. म्हणून हा दहीहंडीचा थरार या ठिकाणी या हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये या दहीहंडीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. आणि या गावच्या मानाचा गोविंदा जय भोक्षदेव गोविंदा पथक आटाली जे आमच्या आश्रयदाते आहेत, ज्यांनी सडल हाताने या गोविंदा पथकाला मदत केलेली आहे, त्यांचा संपूर्ण नावाचा उल्लेख मी या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय अनिल काथोड भगत यांच्या वतीने या ठिकाणी हा दहीहंडीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आयोजित या भोक्षदेव गोविंदा पथकासाठी दहीहंडी आहे. मोहन गजानन पाटील तसेच टी शर्ट व्यवस्था गणेश बालाराम पाटील, गणेश बालाराम पाटील 100 नग टी शर्ट, शशिकांत गोपाल पाटील 50 नग टी शर्ट, किशोर शंकर पाटील 50 नग टी शर्ट, संजय नामदेव पाटील 50 नग टी शर्ट, विजय कांबळे 50 नग टी शर्ट, स्वर्गीय पंकज अंबादास पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राकेश मुकुंद पाटील 50 नग टी शर्ट, स्वर्गीय पंकज अंबादास पाटील स्मरणार्थ अबोबा अंबादास पाटील महाराज 50 नग टी शर्ट, संदीप रतन पाटील 50 नग टी शर्ट, कैलासवासी जिजाबाई बालाराम पाटील स्मरणार्थ सदानंद धर्मा पाटील 50 नग टी शर्ट, जय मल्हार ग्रुप आटाली कोडीवाडा 50 नग टी शर्ट. तसेच आर्थिक स्वरूपामध्ये मदत केलेले आमचे आश्रयदाते आहेत. नारायण गजानन पाटील 1100 रुपये, मारुती गुटराम पाटील 501 रुपया, गजानन हरिभाऊ पाटील 500, गोपी पाटील 10 पाणीजार, विकी गुडदे 10 बॉक्स, वैभव पाटील फंटा 10 बॉक्स, निखिल सुरेश पाटील, अभय तिवारी वडापाव 200 नग, अथर्व प्रकाश पाटील नूडल्स, राहुल सिंग प्ले बाय ग्रुप आटाली मंचुरियन 150 नग, जय मल्हार ग्रुप आटाली पनीर बिर्याणी 20 किलो, सिद्धांत गणेश भोईर वडापाव 150 नग, मनोज आसवले मन्या सुर्वे थंड पेय, ओम सचिन अल्लाळ कचोरी 150 नग, अनिकेत अनंता पाटील बिस्किट 300 नग, तुषार दीपक पाटील बिस्किट 300 नग, निशांत तुषार दीपक पाटील केक, निशांत दिगंबर पाटील गुलाबजाम 150 नग, आकाश चव्हाण गुलाबजाम 150 नग, इरप्पा तुरुम लिंगायत या गावाची फार मोठी भक्कम आहे. चला, गावचा हा गोविंदा आहे, पारंपरिक गोविंदा आहे. गावच्या गोविंदा 5 फेऱ्या मारा त्याला. हंडीचा गोविंदा आहे आणि ती मानाची दहीहंडी आहे. 5 फेऱ्या मारा भगत, त्या दहीहंडीला मान द्या. सर्वांनी अगदी मनसोक्त असा आनंद या दहीहंडीचा घेतलेला आहे. आणि पारंपरिक जी मानाची दहीहंडी आहे,
ग्रामस्थ मंडळ आटाली कोलीवाड्याच्या वतीने या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होत आहे. सर्वांनी जरा जोरदार टाळ्या वाजून त्यांचा सन्मान करा. रोहित शिरीष भोयर वकिलीची परीक्षा पास झालेले आहेत. या आटाली कोलीवाड्याच्या वतीने त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. नटखट गोविंदा पथक गणेश नगर हे आता सलामी देणार आहे. उंच अशी दहीहंडीचे थर रचून हा दहीहंडीचा थरार आपल्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. सर्व प्रेक्षकांची मांदी आली आणि त्यांना सहकार्य करा. चला दुसरा थर या ठिकाणी रचलेला आहे. तिसऱ्या थराची चढाई चालू आहे. बघा सुंदर असा मनोरा. 3 थर पूर्ण झालेले आहेत आणि चौथ्या थराची तयारी. चौथ्या थराचा गोविंदा हा चौथ्या थरावर गेलेला आहे. वा, जरा जोरदार टाळ्या उजव द्या. 5वा आणि 6वा थर लहान गोविंदा आहे. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. जरा जोरदार टाळ्या उजव द्या. वा वा, सुंदर असा मनोरा. आपल्या सर्वांच्या डोळ्याचे पारले मिळतील असा 7 थरांचा मनोरा नटखट गोविंदा पथक गणेश नगर यांनी या ठिकाणी 7 थर लावले. कृष्णाई गोविंदा पथकाने 6 थर या ठिकाणी लावलेले. तर एक थांबायला घ्या, आपलं पारितोषिक घेऊन जा, सन्मान घेऊन जा. कृष्णाई गोविंदा पथक या ठिकाणी यांनी 6 थर लावलेले आहे. त्यांचं या ठिकाणी नटखट गोविंदा पथक चला नटखट गोविंदा पथक या ठिकाणी रचून सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडले. आपलं ग्रामस्थ मंडळ आटाली कोलीवाड्याच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन आहे. कृष्णाई गोविंदा पथक गणेश नगर, कृष्णाई गोविंदा पथक गणेश नगर आटाली. बघा 3ऱ्या थरावरची चढाई आहे. सुंदर असा मनोरा या ठिकाणी रचण्याचं काम चालू आहे. जरा जोरदार कृष्णाई गोविंदा पथकासाठी टाळ्या उंचाव द्या. जवळजवळ 5 थर लावलेले आहेत. धन्यवाद. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. धन्यवाद. कृष्णाई गोविंदा पथक
सलामी दिली. आपले सलामीचा देत आहे युवा संकल्प गोविंदा पथक. 6 तराची सलामी देणार आहे. बाकीच्या गोविंदा पथकाने त्यांना सहकार्य करायचं आहे. त्यांच्या सभावंतनी उभेरा सर्व पथकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. युवा संकल्प गोविंदा पथक आटावी आंबिवली दुसरा थर लावलेला आहे. तिसऱ्या थराची चढाई चालू आहे बघा. सुंदर असा थरावर थर, सुंदर असा मनोरा. 3 थर लावलेले आहेत आणि 4थ्या थराची चढाई चालू आहे. कुठेही न डगमगता न घाबरता अगदी हा साहसी खेळ या ठिकाणी गोविंदा पथकांचा चालू आहे. बघा 5वा आणि 6वा थर आणि 5व्या आणि 6व्या थराची चढाई अगदी सुरक्षितपणे. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. यांच्या वतीने सन्मान चिन्ह देण्यात आलेलं आहे. चला दुसरा गोविंदा चला. गोविंदा पथक आपण अगदी वेळेवर आलेले आहात. चला सुरुवात करा. बरेचसे गोविंदा पथकांना सलामी लावण्याची संधी आहे आणि ग्रामस्थ मंडळ आटाली कोलीवाडा यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि आयोजकांच्या वतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. कोलीवाडा माने तिसरा थर या ठिकाणी अगदी सुरक्षितपणे लावलेला आहे बघा. 4थ्या थराची चढाई चालू आहे. सुंदर असा मनोरा आणि सुंदर असं नियोजन. 4था थर लावलेला आहे. थरावर थर, उंचच उंच असा मनोरा. 5व्या थराची चढाई चालू आहे.
अगदी डोळ्याचे पारणे फेडतील असे उंच असा मनोरा. चौथ्या थरी पूर्ण झालेला आहे आणि 5व्या थराची चढाई बघा. 6वा थर. वाह, बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. वाह वाह, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सुंदर असं प्रात्यक्षिक, सुंदर असा मनोरा. वाह, चव्हाण राजाराम पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि छोटा बोरशादेव बीटी माई आणि अजून एक बाल गोविंदा पथक आहे बोरशादेव. 3रा थर झालेला आहे. 4थ्या थराची चढाई चालू आहे बघा. थरावर थर, उंचच उंच असा मनोरा. वा, 4था थर झालेला आहे आणि 5व्या थरावर आमचा गोविंदा चाललाय बघा. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 5वा थर झालेला आहे. बाकीच्या गोविंदा पथकाने सहकार्य करा. सुंदर असं थर आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आस्ती आस्ती आस्ती. वा वा, आस्ती उतरा, आस्ती आस्ती. वा 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 वा, सुंदर सुंदर असा मनोरा, सुंदर असा मनोरा. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 7 थरांची चढाई या ठिकाणी केलेली आहे. 7 थरांचा मनोरा रचलेला आहे. अनिल कातूर भगत यांच्या सुरुवात असते. चला कोळशादेव. चव्हाण राजाराम पाटील करण्यासाठी त्यांची तयारी या ठिकाणी चालू आहे आणि सज्ज झालेले आहे. आणि हा एक साहसी आणि धाडसी खेळ आहे आणि हे साहस आणि धाडस हे आमचे तरुणच करू शकतात. आणि खरोखरच आपण काहीतरी जीवनामध्ये येऊन
पाहिजे या मोठ्या दृष्टिकोनातून हे सर्व आमचे तरुण या दहीहंडी पथकामध्ये भाग घेतात. सुंदर असं नियोजन आहे, सुंदर थरावर थर अशी चढाई आहे. यानंतर आता ह्या गोविंदा पथकाला पारितोषिक देण्यासाठी चव्हाण राजाराम पाटील आणि जितेंद्र मोतीराम पाटील आपण पुढे यायचं आहे. वा, सुंदर असा मनोरा 5 थराची सलामी दिलेली आहे. कुठल्याही प्रकारे न डगमगता जरा जोरदार टाळ्या उंचावू द्या. जय बजरंगबली गोविंदा पथकासाठी. पथकाचं नाव काय? बाळगोपाल विठ्ठल रखमाई गोविंदा पथक. हे बघा, लहान लहान आमचे चिमुरडे आहेत, पण साहस मोठं आहे, जिद्द मोठी आहे, आम्ही कुछ करणे आहे. बघा, हे 10 वर्षाच्या खालीले सर्व मुलं आहेत आणि जवळजवळ 3रा-4था थर लावलेला आहे. त्याला जोरदार टाळ्या उंचावू द्या. विठ्ठल रखमाई गोविंदा पथक. वा 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 वा. बजरंग बली की, बोल बजरंग बली की. चक्री गोविंदा आहे, चक्री गोविंदा आहे. बघा, ही पण एक कला आहे, ही जिद्द आहे, साहस आहे. आमच्या लहान लहान मुलांना घेण्यासारखा आदर्श आहे. आणि धर्मा पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे विठ्ठल रखमाई गोविंदा पथकाला. हे बघा, या छोट्या विठ्ठल रखमाई गोविंद पथकाला संतोष नारायण पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं, नारायण गजानन पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि धर्मा पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच शिवाजी मोतीराम पाटील, नवनाथ तानाजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मला वाटतं भरघोस पारितोषिक तुम्हाला मिळालेलं आहे. सर्वांचं धन्यवाद. अरे जय महाकाल गोविंदा पथक आहे का? अरे तुम्ही नाव नोंदवलं का त्यांनी? चला पांडुरंग पाटील यांच्याकडे. जय गणेश कृपा गोविंद पथक 3रा थर लावलेला आहे बघा. सुंदर असा थरावर थर आणि सुंदर असं नियोजन. 4थ्या थराची चढाई चालू आहे. 4था आणि 5वा थर. जरा जोरदार टाळ्या जाऊ द्या. जय गणेश कृपा गोविंदा पथक अटाली. बोल बजरंग बली की. चला
भगत कंपनी त्याला गावगी भगत सगळे जय मल्हार त्याला जय मल्हार लहान मुलांकडे गणेश कृपा गोविंदा पथक अटाली ग्रामस्थांच्या वतीने आणि त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. जय भोसले गोविंदा पथक आपली सलामी देण्यासाठी आणि हंडी फोडण्यासाठी सज्ज झालेले आहेत. श्रीफळ वाढून त्यांचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि ही दही हंडी फोडल्यानंतर नारायण गजानन पाटील यांच्या घरी दही हंडीचा कार्यक्रम आहे. उंच उंच अशी दही हंडी त्या ठिकाणी बांधलेली आहे आणि ती फोडण्याचा मान जय गोविंदा पथक आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी बरसात झालेली आहे. बघा पावसाने आपलं स्वागत केलेलं आहे. बाकीच्या गोविंदाने जाऊ नका, त्यांना सहकार्य करा. बाकीचे गोविंदा पथक आहेत त्यांनी भोसले गोविंदा पथकाला सहकार्य करायचं आहे. बघा 7 ठिकाणची दहीहंडी आहे. खालचा थर सज्ज झाला आहे आणि दुसऱ्या थराची तयारी आहे. दुसरा थर झालेला आहे आणि तिसऱ्या थराची चढाई चालू आहे. सुंदर असा मनोरा. बघा तिसरा थर झालेला आहे. थरावर थर आणि चौथा थर चाललाय. बघा हा भोसले गोविंदा पथकाचा चौथ्या थराचे हा मनोरा आहे. सुंदर असा मनोरा, सुंदर अशी कवायत. वा या ठिकाणी भोसले गोविंदा पथकाचा हा सुंदर असा मनोरा 7 थर लावलेले. बघा जरा जोरदार टाळ्या उचलू द्या. त्या लहान याची कमाल आहे. मला वाटतं सुंदर सलामी दिलेली आहे.
सन्मानाचा मान जय भोसले गोविंदा पथकाला आहे. लक्षात घ्या. अजून इकडे तुम्ही इकडे बदलत होता मला दिसू दे घर मला दिसू द्या इकडे या. जय भोसले गोविंदा पथक अगदी हा दुसरा प्रयत्न आहे आणि पहिला प्रयत्न यशस्वी झाला होता आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरा थर आहे. तिसऱ्या थराची चढाई चालू आहे. तिसरा असा सुंदर थर या ठिकाणी लागलेला आहे आणि चौथा थर सुंदर असा मनोरा. वा. पाचवा थर आहे. सहावा थर आहे बघा. सहा थर लागलेले आहे. वा 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 धन्यवाद. सुंदर असा सहावा थरावर हल्ली घोडी. आणि आटाडी कोळीवाड्याच्या वतीने जय भोसले गोविंदा पथकाचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. अरे बक्षीस आहे घ्या. अरे बक्षीस आहे घ्या ना. राकेश तरे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच पांडुरंग रामचंद्र पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे. नारायण गजानन पाटील, मोहन गजानन पाटील आणि त्यांचे सर्व बंधू यांच्या वतीने हा दहीहंडीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो आणि याही वर्षी अगदी उंचच उंच अशी ही दहीहंडी फोडण्याचा हा कार्यक्रम जय भोसले गोविंदा पथकाच्या वतीने या ठिकाणी चालू आहे. मला वाटतं 5वा 6वा थर या ठिकाणी त्यांनी पहिला प्रयत्न केलेला आहे. सुंदर असा मनोरा अगदी डोळ्याचे काढणे भेटतील असा हा मनोरा त्यांनी 6 थराची सलामी या ठिकाणी दिलेली आहे. मला वाटतं हंडी 7 थराच्या पुढे उंच आहे आणि त्याचाही प्रयत्न ते करतील. अगदी सही सलामत कुठेही न डगमगता न हलता न थरथरता सुंदर अशी 7 थरांची सलामी जय भोसले गोविंदा पथकाने या ठिकाणी दिलेली आहे.
गोविंद भक्ताचं वैशिष्ट्य आहे दही अंडीचं, किंवा दही अंडीमध्येच माणसं एकमेकाला वरती चढवतात, खाली खेचत नाही. म्हणून हा एक पवित्र सण आहे. या पवित्र सणाला ऐतिहासिक महत्व आहे. अगदी पौराणिक काळापासून श्रीकृष्ण भगवानाने दही दूध जोडण्याचं आपल्या सर्वांना बरोबर घेऊन पूर्वी शिके असायचे.